Praise the Lord. Greetings to you in Jesus' name. प्रभूच्या नावाला गौरव असो. पुन्हा एकदा ख्रिस्त येशूच्या नावात सगळ्यांना सलाम करतो. We are meditating from Matthew 6th chapter, आणि आपण मत्तयाच्या 6व्या अध्यायामधनं मनन करीत आहोत. from 16th verse to 18th verse. 16व्या वचनापासून 18व्या वचनापर्यंत. We have seen what is the wrong way of fasting. आणि आतापर्यंत उपवास करण्याच्या चुकीच्या पद्धती काय याविषयी आपण पाहिलं. Now let us see what is the right way of fasting. तर आता उपवास करण्याची योग्य पद्धत काय हे आपण पाहणार आहोत. What is the right way of fasting? In verse 17 to 18 of Matthew 6. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याची वचन 17 आणि 18 आपल्याला सांगतात. Jesus has stated these things for his glory, and let us follow it that we may glorify his name. आणि प्रभू येशूने त्याच्या गौरवासाठी ही वचन आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून त्या वचनाचा वापर आपण त्याला गौरव देण्यासाठी करूया. So biblical fasting is not just declaring that you are fasting. पवित्र शास्त्रातील उपवास यासाठी नाहीये की आपण तो घोषित करावा की आम्ही उपवास करीत आहोत. Beloved, first thing about fasting is we have to know that it is every believer's duty. Every child of God should exercise this fasting. आणि प्रियांनो, पवित्र शास्त्रातील उपवास हा यासाठी नाहीये की आपण लोकांना दाखवावा, तर प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी देण्यात आलेली ही कृती आहे जी आपल्या उद्धारासाठी आहे. You know, in this verse, 17th verse, we read that when you fast, that means fast is not a option, but fast is compulsory. आणि वचनाची सुरुवातच आपण पाहतो 17व्या वचनामध्ये, तो तर उपवास करीतो, याचा अर्थ हा होतो उपवास करण्यासाठी आपल्याला पर्याय नाही, तर आपल्याला हे करणंच आहे. In Matthew 4:2 we have seen that Jesus himself fasted. आणि मत्तय 4:2 प्रमाणे आपण पाहतो की येशूने स्वतः उपवास केलेला आहे. And then in Matthew 9:15, आणि मग आपण मत्तय 9:15, then Mark 2:20, मार्क 2:20, Luke 5:35, लूक 5:35, even apostles fasted or they were encouraged to fast. आणि शिष्यांनी सुद्धा उपवास केलेला आहे आणि उपवास करण्यासाठी त्यांना उत्तेजना दिलेली आहे. It says Jesus was asked a question and Jesus answers people saying, how can the guests of the bridegroom mourn when he is with them? जोपर्यंत वराडांसोबत आहे तोपर्यंत ते तोंड पाडून का राहतील? The time will come when the bridegroom will be taken from them, then they will fast. पण अशी वेळ येत आहे की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, त्यावेळी ते उपवास करतील. You know, there are fasting times and there are seasons of fasting. आणि उपवास करण्याचा समय आहे आणि उपवास करण्यासाठी दिलेला नेमलेला एक काळ सुद्धा आहे. There was a man of God who was fasting every time whenever he feels very dry in spiritual life. एक व्यक्ती होता, जेव्हा त्याच्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्याला कोरडेपण जाणवायचं, त्या वेळी तो उपवास करीत असे. John Wesley used to declare 3 days minimum fasting and prayer whenever he feels dry in his spiritual life. जॉन वेस्ली यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्याही वेळेला त्यांना कोरडेपण जाणवलं, 3 दिवस उपवास केलेला आहे. Today we need to have this as a regular practice to relate with God and then be powerful for God. अशाच रीतीने आपण हे आपल्या जीवनामध्ये परमेश्वरासमोर संबंध जोडण्यासाठी उपवास आणि प्रार्थना करावी. There is more fasting and more prayer and there is more power. उपवास आणि प्रार्थनेमध्ये अधिक सामर्थ्य आहे. For example, in Luke's Gospel, उदाहरणार्थ लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 2nd chapter, 2ा अध्याय verse 37, आणि त्याचा 37व वचन, we read about a widow. आणि एका विधवेविषयी आपण त्या ठिकाणी पाहतो. She lost everything. सगळं काही तिने गमावलेलं आहे. And then she had spent only little or just 7 years of her marriage time. आणि तिच्या
नवऱ्याजवळ केवळ 7 वर्षच ती राहिली. She was a long time widow and do not know what to do with this life. आणि त्यापेक्षा अधिक काळ ती विधवा आहे आणि आता समजत नाहीये की इथून पुढे काय करावं. But Luke writes it that she spent in the presence of God. पण लुकाने तिच्याबद्दल लिहिलेलं आहे की तिने आपला काळ उपवास आणि प्रार्थनेत She घालवला. never left the temple. तिने मंदिर कधी सोडलं नाही. She worshipped day and night, and then she fasted, and continuously she was fasting. ती आराधना करत होती आणि सतत उपवास आणि प्रार्थना करत होती. Then we also read about in Acts 10th chapter, Cornelius was fasting. त्याच्यानंतर प्रेषितांच्या कृत्याच्या 10व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की कर्नेल्याने प्रार्थना केलेली आहे. Then we also read in Acts 13 verses 2 to 3, we read that church leaders fasted. प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्यायाच्या 2-3 वचनामध्ये पाहतो की मंडळीच्या पुढाऱ्यांनी प्रार्थना केलेली आहे. Being church leader, you need to have this exercise of fasting and sitting in the presence of God. मंडळीचे पुढारी म्हणून आपणही देवाच्या सानिध्यामध्ये बसून उपवास आणि प्रार्थना केली पाहिजे. And then as a family, एक कुटुंब म्हणून husband and wife should have regular spending in the presence of God and pouring yourself in the presence of God. पती आणि पत्नी यांनी एकत्रित मिळून देवाच्या सानिध्यामध्ये उपवास आणि प्रार्थना केली पाहिजे. And you should see God's name being glorified in and through their life. तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाच्या नावाला गौरव मिळालेला पाहाल. In 1 Corinthians 7th chapter, Paul writes about this in verse 5. कोरिन्थीकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये असं म्हणतो. In Paul's ministry, पावलाच्या सेवेमध्ये Paul also had several beatings in 2 Corinthians 6th chapter verse 5. आणि कोरिन्थीकरात दुसऱ्या पत्र आणि 5व्या अध्यायाप्रमाणे 6th chapter verse 5. 6व्या अध्यायाच्या 5व्या वचनाप्रमाणे He had to go through lot of nights, sleepless nights and hunger. कितीतरी काळ त्याने रात्री त्याने न झोपता आणि न खाता पिता त्या ठिकाणी काढलेले आहेत. He was going through hardships and hard work. कठीण परिश्रमातून आणि कठीण काळातून तो गेलेला आहे. But in everything, पण या प्रत्येकामध्ये he glorified the name of God. त्याने देवाच्या नावाचं गौरव केलेला आहे. In 2 Corinthians 11th chapter verse 27, कोरिन्थीकरात दुसरे पत्र 11वा अध्याय आणि त्याचं वचन 27. Paul says, I have labored and toiled and I have often gone without sleep. पाऊल म्हणतो की मी कितीतरी वेदनेतून आणि गेलेलो आहे आणि कितीतरी काळ मी रात्री न झोपता काढलेले आहे. I have known hunger and thirst and I have often gone without food. I have been cold and naked. आणि नग्नता, उपवास, तहान या सगळ्या गोष्टींची मला जाणीव आहे. And he has gone through all this and he is counting that it's a privilege for God's glory. या सगळ्या गोष्टीमधून तो गेलेला आहे पण परमेश्वरा प्रित्यर्थ त्या सगळ्या गोष्टी तो हिताच्या मानतो. So these are the ways which we fast right way. आणि हे वेळ आहे, हाच तो काळ आहे की जे योग्य रीतीने आपण त्यासाठी उपवास आणि प्रार्थना करावी. Then secondly, दुसरी गोष्ट, fasting to be done without any notice. उपवास किंवा प्रार्थना कुठल्या सूचना देण्या व्यतिरिक्त विना आपण करावी. They will be boasting and boasting about fasting prayer and then announcing so great about it. आणि काही लोक उपवास आणि प्रार्थनेविषयी घमंड इतकं बाळगतात की लोकांना सांगत असतात उपवास प्रार्थना आणि या गोष्टीची सगळीकडे जाहिरात करत असतात. You know, there need to be no change in our appearance when you fast. पण उपवास आणि प्रार्थनेमध्ये आपल्या स्वतःच्या आचरणाविषयी जराही बदल नसतो. Using special clothes for fasting is okay, but if that is the insistence, then God may not like it. उपवास आणि प्रार्थना करत असताना वेगळे कपडे परिधान करणं ठीक आहे पण त्याची जबरदस्ती असणं हा एक चुकीची पद्धत आहे. Change of appearance while fasting is definitely not demanded in the scripture. उपवास प्रार्थना करत असताना स्वतःचं प्रदर्शन करणं याला पवित्र शास्त्र मंजुरी देत नाही. Why should anyone know that a person is seeking God in a very special way by
changing your clothes. आणि तुमच्या कपड्या बदलण्याद्वारे एखादी व्यक्ती उपवास करत आहे असं दाखवलं असेल तर याला महत्व काय? No, fasting is not a man's affair, but it is directly to God and God's affair. उपवास करणं म्हणजे हे मनुष्याने निर्धारित केलेलं नाहीये, तर हे परमेश्वराशी जोडलं गेलेलं आहे. It is between the person and God. It is not between the people. आणि हे तो व्यक्ती आणि त्याचा देव याशी अवलंबून आहे, हे केवळ मनुष्य आणि त्याच्या स्वतःच्या जीवनाशी अवलंबून नाही. That is where you need to be very careful. आणि या गोष्टीविषयी आपण विशेष करून सावधता बाळगावी. Is it not to be obvious to men, but to God Himself? पण हे मनुष्यापुरतं निर्धारित नसून हे परमेश्वराशी संबंधित आहे. It says in verse 18, 18व्या वचनामध्ये Matthew 6:18, that it is not for any human being, but to the Father you have to approve yourself, you have to present yourself. आणि मत्तई 6:18 प्रमाणे हे केवळ त्या मनुष्यापुरता निर्धारित नाही, तर तुमचा गुप्तदर्शी पिता जो तुम्हाला पाहणारा आहे तो त्याचं प्रतिफळ देणारा आहे. Then third way of fasting right way. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो की योग्य रीतीने आपण उपवास कसा करावा. Anytime whenever you fast, ज्याही वेळेला तुम्ही उपवास करता it should be known only to God. ती वेळ केवळ देवाला माहित असावी. God is the object of your fast. कारण तुमच्या उपवासाचं केंद्रस्थानच परमेश्वर आहे. You need to meet God very, very personal way. आणि म्हणून वैयक्तिक रित्या तुम्ही परमेश्वराची भेट घ्यावी. Meeting God alone, the believer is demonstrating the dependency upon God and His provision. कारण त्या काळामध्ये विश्वासणारा हा परमेश्वरावर अवलंबून त्याच्या पूर्ततेची वाट पाहत असतो. It is not depending on any man. आपण कुठल्याही मनुष्यावर अवलंबून नसतो. It is not showing to others, saying, getting mercy through them, and then getting some support, financial support or any other support. की एखाद्या मनुष्याची कृपा संपादन करावी किंवा एखाद्या मनुष्याकडनं आम्हाला मदत मिळावी म्हणून आपण उपवास करीत नसतो. It is very, very we need to be very careful about that. आणि या गोष्टीविषयी आपण अतिशय सांभाळावं. A religion is fast before men, a genuine believer fast before God. धार्मिक लोकांसमोर धर्माचा आचरण करावं म्हणून उपवास करतात, पण आध्यात्मिक व्यक्ती परमेश्वरासमोर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उपवास करतो. God never said in the scripture, परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये असं कधीच म्हटलं नाही how often we should fast, but how to fast. आपण किती वेळेस उपवास करावा, पण आपण कसा करावा. We must take every precaution to glorify name of God, not any human being or not presentation and orientation. उपवास करण्यामध्ये सदैव परमेश्वराला गौरव मिळण्यासाठी आपण सावधता बाळगावी, कुठलं स्वतःचं प्रदर्शन न करता, स्वतःला गौरव न देता. It is only to God who sees us in secret. कारण परमेश्वरच आहे जो गुप्त काळामध्येही आपल्याकडे पाहत आहे. And that's how your fasting will be meaningful and it will be right way. तेव्हा तुमचा उपवास हा अर्थपूर्ण होतो आणि योग्य रीतीने तो पूर्ण केला जातो. Fourth way of fasting is, चौथा भाग जो आपण योग्य रीतीने उपवास करण्याचा पाहतो, fast right way has its reward. योग्य रीतीने उपवास केल्याने त्याचेही काही पारितोषिक आहे. God shall repay you or reward you openly. परमेश्वर मुक्त हस्ताने त्याचं पारितोषिक तुम्हाला देणार आहे. How much greater is reward than the recognition of men. आणि त्या व्यक्तीला ओळखून त्याला पारितोषिक देण्यापेक्षा अधिक मोठं काय आहे. God's eternal reward is enough for genuine child of God. आणि खऱ्या परमेश्वराच्या लेकरासाठी परमेश्वराकडून उतरलेलं ते पारितोषिकच भरपूर आहे. Even while giving to God, देवाला देण्यासंबंधाने it is in Matthew 6:3-4. आणि मत्तई 6:3-4 मध्ये आपण पाहतो, It is to please God who is looking in secret.
आणि ते आपण देवाला अशा रीतीने द्यावं जो गुप्ततेमध्येही आपल्याकडे पाहत असतो. For we must all appear before the judgment seat of Christ. कारण आपण प्रत्येक जण ख्रिस्ताच्या न्यायस्थानासमोर येणार आहोत. 2 Corinthians 5:10 says, करंथीकरात दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 10व वचन सांगतं. yeah, so it says that each one may receive what is due him for the things done while in the body. या शरीरामध्ये असताना तुम्ही त्याच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींचा हिशोब तुम्हाला तेथे द्यावा लागणार He आहे. will give you a reward for giving to the poor or supporting any weak brother. आणि एखाद्या गरीब भावाला किंवा एखाद दिनाला मदत केल्याबद्दल त्या ठिकाणी तुम्हाला तो पारितोषिक देणार आहे. Now, whenever you give, it is not you are losing something, you are investing into the kingdom of God. जेव्हाही तुम्ही देता तेव्हा तुम्ही केवळ देत नाही तर ते परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरत आहात. In Revelation 22:12 it says, आणि प्रकटीकरण 22वा अध्यायाचं 12 वचन म्हणतं, Behold, I come quickly. तो म्हणतो पहा मी लवकर येत आहे. And then I have wages for those who are according to their own deeds, I will repay them. आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याकडे वेतन आहे. What a great thing, beloved. प्रियांनो किती मोठी गोष्ट आहे. In Psalm 19:9, आणि स्तोत्र 99 it says, The fear of the Lord is pure, enduring forever. परमेश्वराचं भय हे अतिशय मौल्यवान आहे जे सर्व काळ राहतं. And the reward is great, and surely there is God who judges the earth. आणि परमेश्वराकडून मिळणारं पारितोषिक हे मोठं आहे कारण परमेश्वर पृथ्वीचा न्याय करणारा आहे. No, the Isaiah also writes about this. यशया सुद्धा या गोष्टीविषयी लिहितो. Isaiah 40:10. यशया 40 आणि त्याचं 10वं वचन. See, the sovereign Lord comes with power, and his arms rule for him. See, his reward is with him, and his recompense accompanies him. आणि सर्व सामर्थी राजा येत आहे, तो पहा तो पारितोषिक घेऊन येत आहे. सर्वजणांना देण्यासाठी त्याच्याकडे पारितोषिक आहे. No, can any hide in secret place without God and out of his sight? परमेश्वराच्या नजरेपासून लपून कोणी कुठे लपून बसू शकतो का? In Jeremiah 23:24, यिर्मया 23वा अध्याय आणि याचं 24व वचन. God says, I fill heaven and earth, declares the Lord. परमेश्वर म्हणतो की मी सर्व पृथ्वी आणि आकाश व्यापलेला आहे. That is why you need to be very careful in strongly giving to God, and then in your life of throwing yourself in fasting and prayer. परमेश्वराला देण्या संबंधाने आणि स्वतःला उपवास आणि प्रार्थना या संबंधामध्ये ओतून देण्याविषयी आपण अधिक सावधता बाळगावी. And fasting right way definitely brings glory to the name and reward to your life. आणि उपवास आणि प्रार्थना केल्याद्वारे निश्चित परमेश्वर तुमच्या जीवनाला पारितोषिक देणार आहे. You know, when to fast then? मग उपवास आपण नेमका कधी करावा? For example, when you have a pull in your life to relate with God, उदाहरणार्थ तुमच्याकडे परमेश्वरासोबत संबंध जोडण्यासाठी जर काही काळ आहे, just take time to spend with God, So- and you will see your heart being enriched. तर तो वेळ तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये घालवण्यासाठी द्या, म्हणजे परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये उतरताना तुम्ही पहा. Secondly, when there are times when special needs arise, दुसरी गोष्ट, जेव्हा काही विशेष गोष्टींची गरज असते take time to spend in fasting and prayer. त्यावेळेला उपवास आणि प्रार्थनेमध्ये वेळ घालवण्यासाठी तत्पर असा. Thirdly, there are times when the believer needs to humble his soul before God, and Psalm 35:13 says, when you humble, definitely God rewards. आणि स्तोत्र 30-35 मध्ये म्हटल्याप्रमाणे काही अशी वेळही येते की तुम्ही स्वतःच्या स्वतःला देवाच्या सानिध्यामध्ये समर्पित करता आणि त्याच्या सानिध्यामध्ये वेळ घालवता. And fourthly, when you feel you're powerless, चौथी गोष्ट, जेव्हा तुम्ही स्वतःला शक्तिहीन समजता, definitely
God's power will fill you and make you energized, as we read in Matthew 17:21. आणि मत्तय 17:21 प्रमाणे परमेश्वराचं सामर्थ्य त्यावेळेला तुम्हाला उचलून धरतं, तुम्हाला बळ देतं, तुम्हाला सामर्थ्याने भरून काढतं. Mark 9:29 also says the same thing. आणि मार्क 9:19 पण आपल्याला हेच सांगतं. When you feel weak in your spiritual life, जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये स्वतःला दुर्बळ समजता take time to fast and pray. त्यावेळेला उपवासाने प्रार्थना करण्याचा निर्धार करा. You will see mighty things are happening through your ministry. आणि तुमच्या सेवेद्वारे महान गोष्टी घडताना तुम्ही पहा. Shall we close our eyes? आपले डोळे आपण बंद करूया Shall we look God in our prayer? आणि परमेश्वराकडे आपली दृष्टी आपण लावूया. Father, we thank you for this day. प्रभू, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for making very clear through our ministry and how we should be fasting in a positive way for your glory. प्रभू, आमच्या सेवेमध्ये, आमच्या कार्यामध्ये प्रभू योग्य रीतीने प्रभू आम्ही उपवास प्रार्थना करत कशा रीतीने पुढे जावं याविषयी तू आमच्याशी बोललेला आहेस म्हणून तुझे आभार मानतो. Thank you for teaching us how to be right way fasting and bringing glory to your name, energizing ourselves for your kingdom. योग्य रीतीने उपवास करून परमेश्वर बाप्पा तुझ्या राज्यामध्ये अतिशय सामर्थ्यवान बनण्याची आम्हाला तू कृपा दे. Thank you for each and every one who is hearing your voice, O Lord. प्रभू, तुझी वाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वाद Touch everyone for your glory तुझ्या गौरवासाठी प्रत्येकाला तू स्पर्श कर and bring a change in their lives, O आणि Father. त्यांच्या जीवनामध्ये एक बदल तू घडवणार. Let there be a change in their families and ministry for your glory. प्रभू, त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या सेवेमध्ये एक बदल तू घडवणार. May God's grace continue to haunt them and may their lives be flourishing for your glory. प्रभू, त्यांची कृपा त्यांच्यावर वस्ती करो आणि प्रभू त्यांच्या कुटुंबामध्ये अतिशय भरभराट ते पाहू. In Jesus' name we pray, our Father. ख्रिस्त येशूद्वारे आमच्याकडे प्रार्थना करतो म्हणून तू स्वीकार कर. Amen. आमेन. Amen. आमेन.